यो वा अनन्तस्य गुणानन्तान् अनुक्रमिशं स तु बालबुद्धिः रजांसि भूमेर्गणयेत् कथं चेत् कालेन नैवाखिल शक्तिधाम्नः. अर्थात दुर्मिळ म्हणाला, जो कोणी अनंताच्या गुणांनी गणना करू शकतो तो बालकाप्रमाणे मंदमतीचा होय. कारण एखाद्या मनुष्याला दीर्घकालाने भूमीवरील धुळीचे कण सुद्धा कदाचित मोजता येतील, पण सर्व शक्तीचे धाम अशा भगवंताचे गुण कोणीही मोजू शकणार नाही. भूतेर्यदा पश्यभिरात्मसृष्टे पुरं विराजं विरचयितस्मिन् संशयेन विष्ट पुरुषाभिधानं वाप नारायणादिदेवः. अर्थात द्रुमिलाने प्रथम पुरुषाचा अवतार सांगितला. तो म्हणाला, जेव्हा स्वतः उत्पन्न केलेल्या पंचमहाभूतांनी विराज म्हणजेच ब्रह्मांड हे नगर आदिदेव नारायणाने निर्माण केले व त्यात स्वतःच्या अंशाने प्रकट झाला, तेव्हा त्याला पुरुष हे नाव मिळाले. ज्याची लीलाशक्ती अपरिमित ऐशा अनंत शक्ती ज्याच्या नखात या लागे तो अनंत म्हणत, त्याचे गुण समस्त गणविती कोणा, त्या अनंताची गुणसमृद्धी गणू म्हणे तो बालबुद्धी, जैविका आकाशाची वृद्धी मुंगिये त्रिशुद्धी न करवे माप, सागरीचे जळ संपूर्ण केवी गणू शके लवण, तेवी अनंताचे अनंत गुण आकळी कवण निज सत्ता, पर्जन्याची धारा गणिता येतील रूपवरा, पृथ्वीची दुर्वांकुरा सुखे महावीरा गणिता येती, वारा अफाट धावे तोही गणिता ते पावे, निमेषोन्मेषांचे यावे त्यासीही संभवे गणितराया, पृथ्वीचे या परिमाणा काळे काळे होय गणना, परिभगवंताची या गुणा वेदासही जाणा गणित नव्हे, भगवंताचे नाम एक घेता वेद झाले मूक, त्याचे गुण गणिता सकळीक, शेषाचे मुख दुखंड झाले, त्या अनंताचे अनंत गुण येथ गणू शके कवण, काही एक संक्षेपे जाण सांगेन लक्षण अवतारांचे, अवतारा माझी प्रथमता पुरुषावताराची कथा दुर्मिळ झाला सांगता, ऐकतत्वता महाराजा नारायणे आत्मशक्ती पंचमहाभूते भूताकृती, सृजुनिया यथानिकृती ब्रह्मांडाची स्थिती निर्माण झाली, विराज पुरुष ब्रह्मांड नाम तेथ लीला प्रवेश देवोत्तम, या लागी पुरुष हे नाम पुरुषोत्तम संशय पावे, त्याचेनी अंशयोगे प्रकृती झाली प्रजांते प्रसवती, या लागी पुरुष नामस्थिती जाण निश्चिती पावला. अर्थात ज्याच्या नखातही अनंत प्रकारच्या लीला शक्ती राहतात व त्यामुळेच ज्याला अनंत असे म्हणतात, त्याच्या सर्व गुणांची गणना कोण करणार? मी अनंतच्या गुणांची गणना करतो असे म्हणणारा बालबुद्धीचाच म्हटला पाहिजे. मुंगीला आकाशाचा विस्तार कधीही मोजता येणार नाही, तसेच मिठाला समुद्रातील सगळे पाणी मोजताच येणार नाही. त्याप्रमाणे अनंताचे गुण स्वतःच्या हिमतीवर कोण बरे आकलन करील? पावसाच्या धारा मोजता येतील, तसेच हे महावीरा पृथ्वीवरील दुर्वा सुद्धा मोजता येतील. अफाट वेगाने वारा धावतो, त्याचा वेग मोजता येईल. डोळ्यांची उघडझाप किती वेळा होईल ते सांगता येईल. पृथ्वीचे मापही कदाचित घेता येईल, पण भगवंताच्या गुणांची गणना वेदांनाही करता येत नाही. अरे राजा, भगवंताचे एक नाव घेताच वेद मुके झाले. त्यांच्या सर्व गुणांची गणना करताना शेषाच्या एका जिभेच्या 2 जिभा झाल्या. तेथे त्या अनंताचे अनंत गुण कोण सांगू शकणार? पण मी आता संक्षेपाने अवतारांचे लक्षण सांगतो. हे महाराजा ऐक. असे म्हणून द्रुमिल भगवंताच्या पुरुष नामक पहिल्या अवताराचे वर्णन करू लागला. त्या नारायणाने आत्मशक्तीने पंचमहाभूतांच्या आकृती निर्माण केल्या आणि क्रमाने सर्व ब्रह्मांडाची व्यवस्थित रचना केली. ब्रह्मांड हेच विराट पुरुषाचे शरीर आहे. त्यात त्या सर्वोत्तमाने स्वतःच्या अंशाने लीलेने प्रवेश केला, म्हणून त्याला पुरुष म्हणतात. त्याच्या अंशाच्या संबंधाने माया प्रजेला उत्पन्न करती झाली
म्हणून त्याला पुरुष हे नाव रूढ झाले. यत्काय एष भुवनत्रयसन्निवेशो यच्छेन्द्रियेस्तनुभृताम् उभयेन्द्रियाणि ज्ञानं स्वतः श्वसनतो बलमोजयिहा सत्त्वादिभिः स्थितिलय उद्भव आदिकर्ता आदावपुच्छत धृतिरजसास्य सर्गे विष्णुः स्थितो क्रतु पतिर्द्विज धर्मसेतु रुद्रोऽप्ययाय तमसा पुरुषः स आद्य इत्युत्रवस्थितिलया सततं प्रजासु. अर्थात ज्याच्या शरीरात हे सारे त्रिभुवन सन्निविष्ट आहे, ज्याच्या इंद्रियांनी सर्व जीवांची व समाजाची 2 प्रकारची इंद्रिये म्हणजेच ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिय झाली, ज्याच्यापासून प्राणांचे ज्ञान झाले, ज्याच्या श्वासापासून म्हणजेच प्राणापासून सर्व प्राण्यांचे देह इंद्रिये यांची शक्ती व क्रिया उत्पन्न झाली, व जो सत्व आदी गुणांनी जगाची उत्पत्ती स्थिती लय याचा आदिकर्ता आहे, ज्याच्या रजोगुणाने आरंभी या जगाच्या उत्पत्तीसाठी ब्रह्मदेव उत्पन्न झाला, ज्याच्या सत्वगुणाने जग टिकण्यासाठी यज्ञाचे फल देणारा ब्राह्मण व त्याचे धर्म ह्याचा पालक असा विष्णू उत्पन्न झाला, तसेच तमोगुणाने सृष्टीचा नाश करण्यासाठी रुद्र झाला. ह्याप्रमाणे ब्रह्मादिकांची ज्या योगाने प्रजेमध्ये सतत उत्पत्ती स्थिती आणि लय होतात तो आद्य पुरुष होय. तो कर्तात्म योगयुक्ती जगचेतवी चितशक्ती ज्याचेनी जगा जगत्वे स्फूर्ती त्याची गुणकीर्ती दोषलोकी सांगो. त्रैलोक्य वसे जे काही तेची शरीर त्याचे पाही ज्याचेनी योगे तेही ठाईच्या ठाई वर्तती ब्रह्मादिक तनुधारी त्यांच्या ज्ञान कर्मेंद्रियाची थोरी ज्याचेनी इंद्रिय विकारी निज व्यापारी वर्तिती. जो जगाचे नयनांचा नयन जो जगाच्या घ्राणांचे घ्राण जो जगाच्या श्रवणांचे श्रवण रसनेची जाण रसना जो का जो जगाच्या हातांचे हात ज्याचे पाय जगाच्या पायात जो वाचेची वाचा निश्चित एवं उभयेंद्रियात इंद्रिये ज्याची जीवाच्या ठाईचे का ज्ञान तेही त्याचेनी ज्ञाने जाण त्यासी ज्ञान ज्ञाता नाही आण स्वये ज्ञान घन स्वभावंताची ज्याचेनी प्राणे जाण जगाचा चळे प्राण बळ तेज क्रियाचरण जगासी संपूर्ण ज्याचेनी रजतम सत्वादी गुणयुक्त उत्पत्ती स्थिती प्रलयात मुळी आदी करता भगवंत जाणतो निश्चित पुरुषावतार सत्वादी त्रिगुणावस्था उत्पत्ती स्थिती लय करता तेही गुणावतार कथा ऐकनुपनाथा सांगेन. तोची आदिकल्पी उत्पत्ती रजोगुणे राजसा शक्ती स्वये झाला शतधृती ब्रह्मा म्हणते जयाते एवं ब्रह्मरूपे उत्पत्ती सृजिता झाला राजसा शक्ती तेथे प्रतिपाळावया स्वधर्मस्थिती सत्वगुणे निश्चिती श्री विष्णू जाहला. अर्थात जो स्वतः अकर्ता आहे तरी पण आपल्या योगशक्तीने सर्व जगाला चितशक्ती देऊन ते चालवितो म्हणून तर जगाची अशी निर्मिती होते. अशा त्या भगवंताची पुढील 2 श्लोकात गुणकीर्ती वर्णन करतो. त्रैलोक्य म्हणून जे काही वसते तेच ज्याचे शरीर आहे व ज्याच्या सत्तेने सर्व देहधारी आपापल्या ठिकाणी व्यवहार करतात, ज्याच्या इंद्रियांमुळे ब्रह्मादी जीवांची ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिय कार्यशील राहतात, जो जगातील सर्वांच्या डोळ्यांमागील डोळा आहे, नाकाचे कानाचे व जिभेचे अधिष्ठान आहे, ज्याचे हात पाय
जगाच्या हातापायात वर्ततात व ज्याचे ज्ञानकर्मेंद्रिये सर्व प्राण्यांच्या बाबतीत तीच इंद्रिये झाली आहेत, ज्याच्या ज्ञानवत्तेने जीवामध्ये ज्ञान प्रकटते व ज्याला दुसरा कोणी ज्ञान देणारा नसून जो स्वतःच संपूर्ण ज्ञानरूप आहे, ज्याचे प्राणच जगात सर्वांच्या प्राणरूपाने व्यापार करतात आणि ज्याच्या बळाने सर्व जगाला शारीरिक व बौद्धिक बल प्राप्त झाले असून ज्याच्यामुळे जगाचा सर्व व्यवहार चालतो, तसेच उत्पत्ती, स्थिती व लय हे ज्याच्या ठिकाणच्या रज, सत्व व तम या गुणांनी होतात, तोच आदिकर्ता भगवान पुरुष अवतार आहे. हे राजा, ज्या सत्वादी त्रिगुणांच्या अवस्थेने जगाची उत्पत्ती, स्थिती, लय होतो, तीच गुणरूप अवतारांची कथा मी आता तुला सांगतो. पहिल्या कल्पात रजोगुणाने भगवान राजसी शक्ती धारण करून सृष्टीकर्ता बनला. त्या सृष्टीचे व प्राण्यांच्या आणि वस्तूच्या आपापल्या धर्मस्थितीचे पालन करण्यासाठी सत्वगुणाचे स्वरूप असा तोच श्री विष्णू झाला. धर्मस्य दक्षदुही तर्यजनेष्टमूर्त्या नारायणो नर ऋषी प्रवरः प्रशान्तः नैष्कर्म्य लक्षणम उवाच चचार कर्म योत्यापि चास्त ऋषी वर्यनिषेवितांगी. अर्थात धर्माची पत्नी दक्ष कन्यामूर्ती, तिच्या ठिकाणी अत्यंत शांत ऋषीश्रेष्ठ नारायण व नर अशा 2 रूपांनी नारायणाने अवतार घेतला. त्याने नारदादिकांना कर्म करूनही नैष्कर्म्य कसे साधता येते ते सांगितले. मोठमोठे ऋषी अजूनही त्यांच्या चरणांची सेवा करतात आणि तो तशा प्रकारचे कर्म अजूनही करीत आहे. तो द्विजधर्म प्रतिपाळनो यज्ञभोक्ता श्री विष्णू देखता धर्माचा अवगुणू अवतारे नारायणू नानावतारी. तोची ये सृष्टीचे प्रांती तमोगुणे तमसा शक्ती स्वये चाहला रुद्रमूर्ती सकळ कल्पांती निर्ताळी तो. जो शेताची पेरणी करी तोची राखे तेखे सो करी. तोची वाळ लियावरी सवंगणी करी सर्वांची. देवी उत्पत्ती काळी तोची ब्रह्मा स्थिती काळी तोची विष्णू नामा. प्रळय काळीही रुद्र प्रेमा ये पुरुषोत्तमा तेची नामे. या लागी तो आदिकर्ता श्रुतिशास्त्री दृढवार्ता. दक्ष कश्यपादिका कर्तव्यता त्यासी समर्थता याचेनी. या परी विचारिता हाची एक सकळ करता. या वाचून कर्तव्यता अणुमात्रता नव्हे आना. जो सृष्टीपूर्वी स्वयंभ असे जेणे उत्पत्ती स्थिती प्रळयो भासे. तोची आदिकर्ता अनायासे तोची निजांशे पुरुषावतारू. ऐक राया अतिविचित्र जे परिसता पुण्य पवित्र. तो नारायणाचा अवतार ज्याचे चरित्र अलौकिक. जो अजन्म नित्य त्रिभुवनी जो न जन्मोनी जन्मला योनी. तेणे धर्माची धर्मपत्नी केली जननी दक्षकन्या मूर्ती. ते मूर्ती मातेच्या उदरा नरनारायण अवतारी. एकची 2 रूपे करी धर्माच्या घरी अवतरले. तेणे नारदा तिकांसी जाण निरोपिले नैष्कर्म्य लक्षण. स्वये आचरले आपण ते कथन ऐकराया. नारायण म्हणसी कोण देशी तो परदिकाश्रमी आश्रमवासी. नारद सनकादिक ऋषी अद्यापि त्यापसी सेवेसी असती. अर्थात तो विष्णू ब्राह्मण धर्माचा पालक आहे. ब्राह्मणांनी यज्ञात अर्पण केलेले द्रव्य तो ग्रहण करतो. धर्माचा राज झाला की तोच विष्णू पृथ्वीवर अवतार घेऊन येतो व धर्माची स्थापना करतो. सृष्टीत नियत केलेला काळ संपत आला की तो तमोगुणाचा आश्रय घेऊन स्वतः रुद्र होतो व कल्पाच्या शेवटी संहार करतो. शेतकरी शेतात धान्य पेरतो, त्याचे रक्षण करतो व शेवटी सर्व कापून घेतो. त्याचप्रमाणे
तो भगवान पुरुष ब्रह्मा, विष्णू व रुद्र होऊन उत्पत्ती, स्थिती व लय करतो. म्हणूनच वेदशास्त्रदिकात त्याला आदिकर्ता म्हटले आहे. दक्ष, कश्यप, प्रजापतींना ह्याच्याच सामर्थ्याने प्रजा निर्माण करण्याचे सामर्थ्य येते. अर्थात असा विचार केला असता हाच खरा सर्वांचा कर्ता आहे. ह्याच्या वाचून दुसऱ्या कुणाला अणुमात्रही कर्तृत्व नाही. जो सृष्टीच्या पूर्वी एकटा स्वयंप्रकाश होता व वर सांगितल्याप्रमाणे ज्याच्यामुळे उत्पत्ती, स्थिती, प्रलय होताना दिसतात, तोच आदिकर्ता असून तोच पुरुष नामक अवतार आहे. हे राजा, मी तुला आता आश्चर्यकारक असा नारायण नामक अवतार वर्णन करून सांगतो. त्याचे चरित्र अलौकिक असून पवित्र आणि पुण्यकारक आहे. हा भगवान अज आहे. त्याला खरे म्हटले म्हणजे जन्म नाही. पण त्याने जन्म घेतला तो कसा? मूर्ती या नावाची दक्ष प्रजापतीची कन्या आहे. धर्म हा तिचा पती, म्हणजे धर्म आणि मूर्ती हे जोडपे. त्या मूर्तीच्या उदरी नारायण एकदम 2 रूपांनी जन्माला आला. नारायण व नर अशी ती 2 बाळे झाली. नैष्कर्म्य लक्षण म्हणजे कर्म घडत असूनही त्यांचे बंधन पडत नाही. हे कसे घडते त्याची माहिती त्याने नारद इत्यादी ऋषींना प्रथम सांगितली व स्वतः पण तो तसेच कर्म करतो. तीच कथा ऐक. तो नारायण कुठे राहतो? तो बद्रिक आश्रमात राहतो. नारद, सनक, सनातन इत्यादी ऋषी त्याची सेवा करीत असतात.